पवार यांनी हा सन्मान करू नये, केलं नव्हतं हे ते बरं झालं असतं. तुम्ही विधान त्यांनी असं ऐकलंय संजय राऊतांचं, म्हटलंय, त्यामुळे तुम्ही ऐकलंय आणि तुम्ही सरळ प्रतिक्रिया द्या आम्हाला. यामध्ये मला असं वाटतं की उलट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्टेट्समनशिपचं एक उत्तम उदाहरण हे महाराष्ट्रासमोर घालून दिलेलं आहे की 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं आहे आणि या संमेलनाचे आदरणीय पवार साहेब हे स्वागताध्यक्ष आहेत आणि या संमेलनांतर्गत जे कार्यक्रम होत आहेत त्यामध्ये हा कार्यक्रम होता आणि त्यानुसार आदरणीय पवार साहेबांनी स्वागताध्यक्ष या नात्यानं या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं होतं आणि पवार साहेबांनी एक स्टेट्समनशिपचं उदाहरण घालून दिलेलं आहे. महाराष्ट्राला जी सुसंस्कृत राजकीय परंपरा लाभलेली आहे त्याचाच हे द्योतक आहे असं मला वाटतं. डॉक्टर पण ते मुद्दा यातला हा आहे. यामध्ये ज्या अतिशय महत्त्वाचा एकनाथ मुद्दा हा शिंदेचा- आहे. ज्या एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली त्या एकनाथ शिंदेना पुरस्कार देणं हे पटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्या आयोजकांनी ही ठरवलेली गोष्ट आहे आणि त्यामुळे कुणाला पुरस्कार द्यायचा कुणाला द्यायचा नाही हे आयोजकांचं महत्त्वाची एक गोष्ट आहे. दुसरी बाब अशी होते की मी जसं म्हणालो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा महाराष्ट्राला घालून दिली आहे म्हणजे निवडणुकीमध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधला वाद हा आपण बघितला होता, परंतु त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेले ना. ही राजकीय संस्कृती आहे, ही राजकीय सुसंस्कृतता आहे आणि याच राजकीय सुसंस्कृततेनुसार मला वाटतं की कला, क्रीडा, साहित्य या गोष्टींमध्ये राजकारण आणू नये, त्याकडे राजकारणाच्या दृष्टीने बघण्याची आवश्यकता आहे. नाही, पण ज्या पद्धतीने संमेलन आहे असं त्यांचं दिल्लीतलं हे साहित्य संमेलन जे आहे हे राजकीय दलालांचं केंद्र बनलेलं आहे. दलालांचा अड्डा बनतो. मला वाटतं हा त्यांचं वैयक्तिक मत का बनलं याची मला कल्पना नाही, परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मी त्यातल्या एक कार्यक्रम जेव्हा मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो तेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या वतीनं एक प्रतिक्रिया आली, ती फार बोलकी मला अशी वाटते की मराठी भाषेचे एका अर्थानं बाहेरच्या राज्यात राहणारे मराठी भाषिक हे एका अर्थानं ब्रँड अँबॅसेडर आहेत. मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं. दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होतं, याचा दिल्लीतल्या मराठी भाषिकांमध्ये असणारा आनंद, त्यांचा उत्साह हा जाणवण्यासारखा आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यावर अकारण गालबोट लावण्यापेक्षा कुठे दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती करण्याची सूचना त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी देणं हे जास्त गरजेचं आहे. नाही, पण जो पुरस्कार पैशाने मिळालेला आहे महाजी शिंदे नावांचा तुम्ही इतिहास जाणता, निकषानुसार हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना मिळतो का, त्याच्यात बसतात का, तुम्ही वैयक्तिक एक इतिहासकार म्हणून तुमची प्रतिक्रिया? पुरस्काराचे निकष नेमके काय आहेत याची मला कल्पना नाहीये. हा पुरस्कार का दिला, मला जी माहिती आहे त्यानुसार दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन व्हावं यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांचंही योगदान लाभलेलं आहे. त्यामुळे जर हे योगदान लाभलं असेल आणि त्या दृष्टीनं त्यांचा एक सन्मान करावा असं आयोजकांना वाटलं असेल त्यात मला गैर काय असं वाटत नाही. राऊतांच्या विधानाची काही महाजी महाविकास शिंदेचं तुम्ही पाहिले, इतिहास पाहिला, त्यांनी दिल्लीमध्ये मराठी माणसाचा पाया भक्कम केला. एकनाथ शिंदे यांनी किती पाया भक्कम केला या वर्षामध्ये? मग हे पुरस्काराचे निकष नेमके काय आहेत त्याची जर आपण मला माहिती दिली तर ते जास्त योग्य ठरेल. कारण कसं होतं की पुरस्कार नेमका का दिला जातोय, त्या प्रत्येक पुरस्काराचे काही निकष असतात. या पुरस्काराचे निकष काय आहेत याची मला कल्पना आहे. त्यामुळे या पुरस्काराच्या पात्र अपात्रतेबद्दल बोलणं उचित नाही असं मला वाटतं. नाही, ज्या पद्धतीने संजय राऊतांनी म्हटलंय की आर्थिक देवाणघेवाणीसाठी केलेला आहे, दलाली सुरू आहे याच्यामध्ये, अक्षरशः अशा शब्दात त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणताय की निकष काय आहे माहिती नाही, पण तुम्ही समर्थन करताय. तुम्हाला निकष माहित नाही पण तुम्ही समर्थन कसं करता? मला हे महत्त्वाचं जास्त वाटतं ना की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतंय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असताना दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक वर्षांनंतर म्हणजे माननीय पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना झाल्यानंतर इतक्या वर्षांनी हे होतं. याचा एक उत्साह हा इथल्या सगळ्या मराठी भाषिकांमध्ये फार मोठ्या संख्येने मराठी भाषिक राहतात. त्यामुळे याला गालबोट लावण्यापेक्षा किंवा त्याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा जिथे दुरुस्ती आहे ती करणं जास्त गरजेचं असं माझं मत. आपण इतिहासकार आहात आणि संजय राऊत म्हणतात ज्यांनी झाशीच्या राणीसोबत दगा केला अशा महाजी शिंदेंना च्या नावाने तुम्ही एकनाथ शिंदेना पुरस्कार देतात. हे बघा, यामध्ये महाजी शिंदेंचं एकूण योगदान मराठेशाहीच्या इतिहासामधलं हे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. यामधल्या एखाद्या प्रसंगाकडे बघून जर त्या इतिहासाच्याच खोलात जायचं म्हटलं तर ते उचित नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचं हे योगदान आहे आणि मला वाटतं की
त्यामुळे महाजी शिंदेंच्या योगदानाविषयी प्रश्न उपस्थित करणं उचित ठरत नाही. डॉक्टर, मागच्या 5 वर्षांपासून राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे. या संजय राऊतांच्या विधानानंतर राजकीय काही त्याच्यामध्ये पडसाद अडचणी उमटतील येऊ का? शकतील किंवा पडसाद दरी निर्माण होईल का? नाही, मला नाही वाटत इतक्याच्या गोष्टीने हे असं काहीतरी होतं. जसं मी आपल्याला मागे म्हणालो की मागे आपण बघितलं नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं काही प्रेस घेतली का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं याविषयीची कुठलीही भावना जाहीरपणे अशी सांगितली का? नाही, मग आम्हालाही याचा त्रास होतो, हे नाही होत. मला असं वाटतं की राजकारणामध्ये ही सुसंस्कृतता जपणं हे महत्त्वाचं आहे आणि ती जपली पाहिजे या मताचा मी. अनेकदा आपण अनेक साहित्य संमेलनामध्ये गेला आहे, अनेक साहित्य संमेलन बघितलेलं आहे आपण, पण हे साहित्य संमेलन संघाचा आणि भाजपचा उपद्व्याप आहे असंही राऊत म्हणतात. तुमचा काय अनुभव आहे? खरंच वाटतं का? कारण की ज्या पद्धतीने घडामोडी सुरू आहेत तर यामध्ये नेमकं का त्यांनी असं म्हटलं ते जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. थेट आरोप करणं ही एक बाब. मी पुन्हा साहित्य संमेलनाच्या विषयी आपल्याला हेच सांगू इच्छितो की याकडे राजकीय अभिनिवेशातून, राजकीय दृष्टिकोनातून आणि राजकीय आखाड्याच्या भावनेतून बघण्यापेक्षा एक चांगली गोष्ट घडते आणि ही चांगली गोष्ट घडण्यासाठी जो हातभार लावता येईल तो लावणं प्रत्येकानं गरजेचं आहे. हे मराठी साहित्य संमेलन आहे की राजकीय आखाडा आहे, असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. कारण मराठी साहित्यिकांना याच्यामध्ये कितपत योग्य योगदान आहे आणि एकनाथ शिंदे यांचं मराठी साहित्यामध्ये कितपत योगदान आहे. कारण पूर्वीचं जे झालं होतं साहित्य संमेलन पंडित नेहरू यांच्या काळात, पंडित नेहरू हे मोठे साहित्यिक होते, लेखककार होते, त्यांचे ग्रंथही साहित्यिक होते. हिस्टोरी ऑफ इंडिया नावाचा त्यांचा ग्रंथ होता. याच्यामध्ये साहित्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं योगदान आहे. मी आपल्याला पुन्हा सांगितलं की मी त्यातला जो एक कार्यक्रम अटेंड केला होता आणि त्यावेळी आयोजकांशी जी माझी चर्चा झाली होती यामध्ये उल्लेखही झाला होता या कार्यक्रमामध्ये की एकनाथ शिंदे साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी हे साहित्य संमेलन दिल्लीत होण्यामध्ये त्यांचं योगदान होतं. जेव्हा एखादा कार्यक्रम आयोजित होण्यामध्ये जर त्यांनी काही योगदान दिलं असेल तर त्या पद्धतीनं आयोजकांनी त्या भावनेतून विचार करण्यात काही गैर असं मला वाटत नाही. नाही, पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची सेना तोडली त्यांना आपण सन्मानित केलं याची वेदना आम्हाला आहे. काही गोष्टी राजकारणात टाळायला हव्या होत्या असं त्यांचं मत टाळता आलं आहे. असतं. टाळता मग आलं असतं. असंच मत मी याच ह्याच्यावर म्हणतो की मग ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष फोडला त्या मान्य अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे स्वतः गेले, हे उद्धव साहेबांनी टाळायला पाहिजे होतं. असं कोणी विधान केलं नाही ना. ही राजकीय सुसंस्कृतता जपली पाहिजे हेच तर आमचं म्हणणं आहे. मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील आणि त्यामुळे हे टाळायला हवं होतं. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण माहीत नाही, पण आम्हालाही राजकारण कळतं. खास करून गुगलीवरून ज्या गोष्टी झाल्या शिंदे यांच्याकडून कालच्या प्रोग्राममध्ये, त्याला तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की पहिली गोष्ट की मराठी माणसाला वेदना होतात तर केवळ संजय राऊत साहेब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस नाही हे त्यांनाही ठाऊक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आदरणीय पवार साहेबांना जर कुणी सांगत असेल की राजकारण त्यांनाही कळतं तर मला वाटतं की हे कोणत्याही जाणत्या माणसाला कळेल की आदरणीय पवार साहेबांचा राजकारणाचा वकूप, त्यांचा असणारा व्यासंग, कला, क्रीडा, साहित्य या सगळ्या क्षेत्रांमध्ये असणारा वावर अगदी देशाच्या राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत की ज्यांचा हा एवढा व्यासंग आहे, ज्यांचा कला, क्रीडा, साहित्यामध्ये एक वकूब आहे आणि त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी काय करावं हे इतरांनी सांगण्याची त्या बाबतीत आवश्यकता आहे असं मला वाटतं. ओके, थँक्यू.